अण्णाभाऊंना आपण सारेजण अतिशय मनापासून मानतो, परंतु अण्णाभाऊंचं पाळण्यातलं नाव मुनगेकर सरांनी सांगितलं तुकाराम हे आहे. संत तुकारामांचं जे स्थान भारताच्या संत चळवळीमध्ये आहे, तेच स्थान भारताच्या सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीमध्ये तुकाराम भाऊ साठे आणि अण्णाभाऊ साठे यांचं आहे. या दोघांचंही वैशिष्ट्य असं की 50 पेक्षा कमी वय यांना मिळालं. संत तुकाराम 42 वर्षाचे असताना गेले, अण्णाभाऊ सुद्धा 49व्या वर्षी गेले. 49 वर्षाच्या अवघ्या आयुष्यामध्ये साधारणपणे 20 वर्षाचा लेखन काळ त्यांचा. त्या काळामध्ये त्यांनी जे लेखन केलं ते आपल्या समोर आहे. मला आनंद वाटतो की महात्मा फुले प्रकाशन समिती, महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती या दोन्हींवर मी काम केलेलं आहे. फुले समितीची तर राज्य शासनाला स्थापनाच मी करायला लावलेली आहे. त्यामुळे अशा धर्तीवर अण्णाभाऊंचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी समिती असावी अशी कल्पना मी 15 वर्षांपूर्वी मला पुण्यामध्ये कार्यक्रमाला बोलावलेला असताना रमेश बागवे साहेबांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता, पहिल्यांदा मांडली. आणि मला आनंद वाटतो की बागवे साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि ही समिती 2014 साली अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती अस्तित्वात आली. त्या समितीच्या वतीने 2 खंड अण्णाभाऊंच्या साहित्याचे प्रकाशित झाले. एकूण 7 खंड प्रकाशित करण्याचा मनोदय समितीचा आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळे आपण सारे त्या आजाराने ग्रस्त आहोत, लॉकडाऊनच्या मधनं आपण जातो आहोत. पण मला स्वतःला या निमित्तानं या विजय आंबोरे सर, गौतम आरकडे, डॉक्टर देहाडे आणि त्या सगळ्या टीमला विनंती करायची आहे की तुम्ही जसं अण्णाभाऊंच्या नावानं अध्यासन मुंबई विद्यापीठामध्ये झालं पाहिजे असा ठराव इथे मुनगेकर सरांनी मांडला, त्याला माझा पाठिंबाच आहे. तसंच एक पत्र तातडीने या निमित्तानं ठराव द्यावा असं मला वाटतं राज्य शासनाला. उदय सामंत उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीचं काम गेली 7-8 महिने बंद आहे, ते तातडीने सुरू व्हावं आणि अण्णाभाऊंच्या साहित्याचे अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने खंड 3 ते 7 प्रकाशित करण्याचं काम जे प्रलंबित आहे ते तातडीने पूर्ण करावं, म्हणजे सरकारच्या वतीने अतिशय रास्त किमतीमध्ये ही पुस्तकं शासनाच्या वतीने उपलब्ध होतील आणि घराघरामध्ये पोहोचतील. अण्णाभाऊंनी जवळजवळ 40 कादंबऱ्या लिहिल्या. 20-21 वर्षाच्या काळामध्ये 40 कादंबऱ्या, याचा अर्थ दर वर्षाला 2 अशी सरासरी पडते. त्यांनी लिहिलेले पोवाडे, त्यांनी लिहिलेली लोकनाट्य, ज्याला पूर्वी तमाशा म्हणायचे, अण्णाभाऊंनी लोकनाट्य हा शब्द दिला. अण्णाभाऊंनी लिहिलेल्या लावण्या, अण्णाभाऊंचं स्वतःचं प्रवास वर्णन, त्यांच्या 40 कादंबऱ्या, त्यांच्या शेकडो कथा, अफाट मोठा साहित्याचा विस्तार आहे. पण मराठीमध्ये हे साहित्य प्रकाशित करणाऱ्या ज्या प्रतिष्ठित अशा प्रकाशन संस्था आहेत त्याच्यापैकी फार कमी प्रकाशन संस्था अण्णाभाऊंना लाभल्या. मॅजेस्टिकच्या वतीने अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत, पण उरलेली पुस्तकं ज्या संस्थांच्या वतीने प्रकाशित झाली त्या संस्था एकतर लयाला गेल्या किंवा त्या संस्था पोहोचू शकल्या नाहीत. आणि त्यामुळे अण्णाभाऊंची पुस्तकं पोहोचली आहेत नाही असं नाही, पण ज्या प्रमाणात ती पोचायला पाहिजे होती त्या प्रमाणामध्ये ती पोहोचलेली नाही आहेत ही खंत या निमित्तानं व्यक्त करून ठेवतो. कारण मला स्वतःला मुनगेकर सरांनी उल्लेख केला म्हणून सुरुवातीला सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं आणि माननीय नाईक साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये, वसंतराव नाईकांच्या काळामध्ये समाज कल्याण मंत्रीपद ज्यांच्याकडे होतं ते बाबूराव भारसकर यांच्याशी मी बोललेलो आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की काँग्रेस पक्षाने या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की अण्णाभाऊंचा आणि काँग्रेस पक्षाचा फार जिव्हाळ्याचा संबंध राहिलाय. त्याच्या नोंदी, त्याचे पुरावे या ठिकाणी मी देऊ इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे अण्णाभाऊ डाव्या चळवळीबरोबर वाढले, त्यांनी काम केलं आणि त्यामुळे असं म्हणायची पद्धत आहे की अण्णाभाऊ हे जणू काही काँग्रेसचे विरोधकच होते. ही गोष्ट खरी नाही. अण्णाभाऊंनी डाव्या चळवळीबरोबर काम केलंय खरं आहे, पण त्याचबरोबर अण्णाभाऊंनी त्यांच्या पोवाड्यामध्ये काँग्रेसचा गौरव केलेला आहे. त्याची नोंद मी आंबोरे साहेब, डॉक्टर देहाडे आणि गौतमराव आपल्या साक्षीने करून ठेवतो. पोवाड्यामध्ये अण्णाभाऊ म्हणतात, खलाशांनी मग शेवटची विनवणी केली देशाची, काँग्रेस आणि हिंदी क्रांतिकारकांची, कम्युनिस्ट कामगारांची परंपरा थोर की ज्यांची,
व अण्णाभाऊंच्या पोवाड्यामध्ये अण्णाभाऊंनी काँग्रेसच्या कामाचा गौरव केलेला आहे याची या ठिकाणी पुराव्यानिशी मी अगदी सुरुवातीलाच नोंद करतो. त्याचबरोबर डाव्या चळवळीबरोबर अण्णाभाऊ राहिले, पण अण्णाभाऊंच्या शेवटच्या काळामध्ये जी उपेक्षा झाली, ते ज्या अडचणींमधनं जात होते त्या काळामध्ये त्यांना मदतीचा हात देण्याच्या संबंधामध्ये बाबूराव भारसकर आणि त्यावेळच्या काँग्रेस पक्षाने जे काम केलंय त्याचे 3 पुरावे या निमित्तानं मी या ठिकाणी ठेवू इच्छितो. पहिली गोष्ट, अण्णाभाऊ चिरानगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. घराची अतिशय वाईट अवस्था होती, पण अशा वेळेला अण्णाभाऊंना मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यामधनं मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगरच्या परिसरामध्ये गोरेगावला एक सदनिका मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बाबूराव भारसकरांनी मिळवून दिली आणि अण्णाभाऊंचा शेवटचा काळ हा शासनाने, काँग्रेसच्या सरकारने दिलेल्या 10% सदनिकेमध्ये गेला. अण्णाभाऊंची उपजीविका त्या काळामध्ये संकटात सापडलेली होती. खाण्यापिण्याचे हाल होते. अशा वेळेला राज्य सरकारच्या वृद्ध कलावंत सहाय्य निधी या योजनेमधून अण्णाभाऊंना पेन्शन, मानधन देण्याची व्यवस्था बाबूराव भारसकर यांनी केली आणि त्याप्रमाणे अण्णाभाऊंना शेवटपर्यंत ते मानधन मिळत होतं आणि काहीतरी त्यांची त्या ठिकाणी बूज राखण्याचं, त्यांना मदत करण्याचं काम झालं, हे मी या ठिकाणी मुद्दाम नोंदवू इच्छितो. आजही राज्य सरकारच्या वतीने वृद्ध कलावंत सहाय्य निधी नावाचा हा निधी चालू आहे. मी या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याकडे मागणी करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण या सेलच्या वतीने आणि विशेषतः नानाभाऊ पटोलेंना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनीही याच्या संबंधामध्ये लक्ष घालून की जी वृद्ध कलावंत सहाय्य योजना राज्य सरकारची आहे तिला अण्णाभाऊ साठ्यांचं नाव दिलं जावं आणि या पुढच्या काळामध्ये ही योजना अण्णाभाऊ साठे वृद्ध कलावंत सहाय्य निधी या नावाने ओळखली जावी, अशी मला आपल्याला विनंती करावीशी वाटते. तसा ठराव आपण करावा आणि त्याचा पाठपुरावा करावा, कारण अण्णाभाऊंना शेवटच्या काळामध्ये या योजनेमधनं मानधन मिळालं आणि त्यातनं त्यांना त्यांचा उपजीविकेचा प्रश्न सोडवण्याच्या संबंधी त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारने मदत केली. अण्णाभाऊ 18 जुलै 69 ला गेले. पावसाळ्याचे दिवस होते. त्या काळामध्ये आजच्यासारखे मोबाईल नव्हते, फोन सुद्धा फार कमी लोकांकडे होते आणि त्यामुळे अण्णाभाऊंच्या जाण्याचा निरोप पोहोचायला साधनं नव्हती आणि इतरही अनेक कारणं होती. मी त्याच्या तपशिलात जात नाही, पण मला एवढंच सांगायचं की ज्या अण्णाभाऊंच्या सभांना लाख लाख लोक असायचे. अण्णाभाऊंच्या पोवाड्याच्या पुस्तकाला त्यांचे सहकारी गव्हाणकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी पुरावा दिला आहे की अण्णाभाऊंच्या कार्यक्रमांना लाखो लोक उपस्थित असायचे. त्या अण्णाभाऊंच्या अंत्ययात्रेला, त्यांच्या प्रेतयात्रेला फार कमी लोक उपस्थित होते. मला या निमित्तानं खंत व्यक्त करत असताना सांगायचं आहे की आमचे पूर्वज कमी पडले. आम्ही तर खूप लहान होतो, मी तर त्या वर्षी पहिलीत होतो, पण आमच्या आधीच्या पिढीने अण्णाभाऊंची कदर करायला पाहिजे होती, अण्णाभाऊंना सन्मानित करायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये आमचे पूर्वज कमी पडले. पण हेही मला सांगितलं पाहिजे की अण्णाभाऊ गेल्याचं जेव्हा बाबूराव भारसकरांना कळलं, मंत्रालयातनं ते तातडीने तिथे गेले. त्यांनी पाहिलं की अंत्यविधीसाठी सुद्धा पैसे नव्हते घरामध्ये आणि मग बाबूराव भारसकरांनी स्वतः खिशातनं पैसे काढून कार्यकर्त्यांना दिले आणि अंत्यविधीचं सामान आणायला सांगितलं. दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की जे कार्यकर्ते ते पैसे घेऊन गेले ते आलेच नाहीत परत. पुन्हा बाबूराव भारसकरांनी पुढाकार घेतला आणि पैसे खर्च करून त्या ठिकाणी अंत्यविधीची व्यवस्था केली आणि अतिशय सन्मानाने अण्णाभाऊंना निरोप दिला. हे मी एवढ्यासाठी या ठिकाणी नोंदवतोय की काँग्रेस पक्षाच्या वतीने, अनुसूचित जाती विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यांनी हे आपलं श्रेय या पुढच्या काळामध्ये सांगितलं पाहिजे. नाहीतर डाव्या चळवळीतले लोक आता अण्णाभाऊंचं अपहरण करून अण्णाभाऊ फक्त आमचेच होते आणि जणू काही ते काँग्रेसचे विरोधक होते अशा पद्धतीची मांडणी करू लागलेले आहेत आणि मला हा धोका वाटतो. आणि म्हणून अण्णाभाऊ सनातन्यांनी पळवून नेणे किंवा अण्णाभाऊ इतरांनी पळवून नेणे हे जर थांबवायचं असेल तर त्याचे जे खरे हक्कदार आहेत त्यांनी आता कणखरपणानं सांगितलं पाहिजे की अण्णाभाऊ यांची योग्य कदर करण्यामध्ये आम्ही जरी कमी पडलो असलो तरी जी काही कदर त्यांची झाली ती काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केली, काँग्रेसच्या सरकारने केली, हे आपण या ठिकाणी आवर्जून नोंदवलं पाहिजे. मला स्वतःला या निमित्तानं 2 गोष्टींची आणखी नोंद करून मग आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे. एक म्हणजे मी 1989-90च्या काळामध्ये मुक्ता साळवे यांचा मांगा महाराजच्या दुःखाविषयीचा निबंध पहिल्यांदा पुस्तक रूपाने
महात्मा फुले गौरव ग्रंथामध्ये प्रकाशित करून उपलब्ध करून दिला. आणि त्या निमित्तानं भारतातल्या एका आमच्या मुक्ता साळवे नावाच्या बहिणीनं, जी लवजी वस्ताद साळवे यांच्या घरातली मुलगी होती, अतिशय क्रांतिकारी लेखन तिने केलं होतं 1855 साली. ते उपलब्ध झाल्यानंतर स्त्रियांच्या लेखनातला एक महत्वाचा तेजस्वी उद्गार, दलित साहित्याची तर सुरुवातच म्हणता येईल त्याला, तो उपलब्ध झाला आणि त्याची चर्चा सुरू झाली. मला आनंद वाटतो की ते काम मी करू शकलो. त्याचबरोबर मला याचाही आनंद वाटतो की अण्णाभाऊंचं साहित्य हे किती महत्वाचं आहे त्याच्या संबंधामध्ये अनेक लोक बोलतात, लिहितात आणि ते गरजेचं आहे. पण तरी सुद्धा अण्णाभाऊंना एक खंत होती. 40 कादंबऱ्या लिहून सुद्धा जेव्हा मराठी साहित्याच्या कादंबऱ्यांचा इतिहास लिहिला गेला, मराठी कादंबरी पहिलं शतक 1850 ते 1950, त्याच्यामध्ये अण्णाभाऊंच्या नावाचा उल्लेख पण नव्हता. त्याचं कारण इथल्या मध्यमवर्गीय मानसिकतेला अण्णाभाऊंच्या कामाची दखल घ्यावीशी वाटली नाही. दुर्दैव हे आहे की आपल्याला आपल्या माणसाच्या बद्दलची माहिती पुन्हा पुन्हा सांगावी लागते, लोकांच्या पुढे ती मांडावी लागते, पुराव्यानिशी मांडावी लागते आणि त्याची दखल लोकांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करावं लागतं. आणि म्हणून विजय अंभोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दलचा पुन्हा पुन्हा आनंद व्यक्त करतो मी. आणि आपला जो विषय आहे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये, आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अण्णाभाऊंचं जे योगदान आहे त्याच्या पहिल्या मुद्द्याकडे मी जातो. अण्णाभाऊंचं वचन खूप प्रसिद्ध आहे, जग बदल घालूनी घाव. त्या कवितेमध्ये अण्णाभाऊ असं म्हणतात, जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊनी चलवा पुढती, नव महाराष्ट्र निर्मूण जगती करी प्रगट निज गाव. नवीन महाराष्ट्र निर्माण करायचा आहे ही अण्णाभाऊंची प्रतिज्ञा होती, हा अण्णाभाऊंचा प्रयत्न होता. आणि म्हणून त्यांच्या या कवितेमध्ये नव महाराष्ट्र निर्माण करण्याची कटिबद्धता अण्णाभाऊ या ठिकाणी व्यक्त करतात, ती मला आपल्या समोर मांडण्याची गरज वाटते. आपण सारे जाणतो की संयुक्त महाराष्ट्रामध्ये एस.एन. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांचं जितकं महत्वाचं योगदान राहिलं तितकंच महत्वाचं योगदान अण्णाभाऊ साठ्यांचं राहिलं. पण दुर्दैवाने अण्णाभाऊ साठ्यांच्या या योगदानाची जी दखल संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या इतिहासकारांनी घ्यायला पाहिजे होती ती तशी घेतली गेलेली नाहीये. अण्णाभाऊंनी प्रामुख्याने महाराष्ट्राचं जे स्वप्न पाहिलं आणि ते निर्माण करण्याच्यासाठी जे काम केलं त्याच्याकडे जर आपल्याला लक्ष वेधायचं झालं तर त्यांचा महाराष्ट्र मायभूमीचा जो पोवाडा आहे त्या पोवाड्यामध्ये ते जे म्हणतात त्या मुद्द्याकडे मला आपलं लक्ष वेधावं असं वाटतं. महाराष्ट्र मायभू अमुची, मराठी भाषिकांची, संत महंतांची, ज्ञानवंतांना जन्म देणार, ही अवणी आदिवाशांची, कोळी भिल्लांची, मांग रामोशांची, कैक जातींची, प्राणाहून प्यार परंपरा ज्याची असे अपार. अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र कुणाचा आहे हे सांगत असताना तो जसा ज्ञानवंतांचा आहे, संत महात्म्यांचा आहे, तसाच तो भिल्ल कोळ्यांचा आहे, तो मांग रामोशांचा आहे आणि अनेक जाती जमातींचा प्राणहून प्यार असलेला असा हा महाराष्ट्र आहे सुरुवातीला सांगतात. पुढे ते म्हणतात, संस्कृत भाषेचे माणी, विद्येचे धणी, एकदा त्यांनी एक अन्याय केला अतिघोर. संस्कृतवाल्यांच्या दादागिरीमुळे, त्यांनी केलेल्या अन्यायामुळे काय घडलं त्याच्याकडे अण्णाभाऊ लक्ष वेधतात आणि म्हणतात, मराठी असून आमची थोर, दडपून तिला केले कमजोर. बंधू भगिनींनो, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जो समितीच्या माध्यमातून, रंगनाथ पठारे समितीच्या माध्यमातून अहवाल तयार करण्याचं काम करण्यात आलं, तिचा मी समन्वयक होतो. आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की तो राज्य सरकारने सादर केलेला भारत सरकारकडे अहवाल मी लिहिलेला आहे. आमच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे होते आणि त्याच्यामध्ये इतर मागे मान्यवर माझ्यासोबत होते. पण ते काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की संत एकनाथांनी 400 वर्षांपूर्वी असे उद्गार काढले होते की संस्कृत वाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली. म्हणजे मराठी कोणाची आहे? मग मराठी सुद्धा प्रतिष्ठित आहे, मराठी सुद्धा सन्मानाची भाषा आहे, मराठी सुद्धा श्रीमंत भाषा आहे, समृद्ध भाषा आहे, असं 400 वर्षापूर्वी एकनाथांनी सांगितलं होतं.
त्यानंतर इतक्या खणखणीतपणानं जर कोणी मांडलं असेल तर ते अण्णाभाऊ साठेंनी मांडलंय. अण्णाभाऊ साठे हे फक्त सामाजिक प्रबोधन करणारेच आहेत असं नाही. हे खरं आहे की त्यांच्या साहित्याचा जर चतुसूत्रीचा आपण विचार केला, भारतीय राज्यघटनेचा आपण विचार करतो, तेव्हा आपल्या प्रिॲम्बलमध्ये, आपल्या सरनाम्यामध्ये, आपल्या प्रास्ताविकामध्ये पहिल्या पानावर 4 सूत्र आपल्याला दिसतात. त्यातलं पहिलं सूत्र न्यायाचं, दुसरं स्वातंत्र्याचं, तिसरं समतेचं, चौथं बंधुतेचं. या 4 सूत्रांवर आधारलेली ही राज्यघटना आणि सेक्युलर विचारधारा देणारी ही राज्यघटना. अण्णाभाऊंच्या साहित्याचा सगळ्या जर आपण विचार केला, अण्णाभाऊ मूलतः कथाकार, अण्णाभाऊ कादंबरीकार, अण्णाभाऊ कवी, अण्णाभाऊ शाहीर, अण्णाभाऊ नाटककार, अण्णाभाऊ तमाशा लोकनाट्यकार आणि ज्यांच्या अनेक कथांवर अप्रतिम चित्रपट निघाले असे अण्णाभाऊ. तर या अण्णाभाऊंच्या साहित्याचं जर का मोजक्या शब्दामध्ये आपल्याला वर्णन करायचं असेल तर 4 सूत्र जर मांडायची असतील तर मला असं दिसतं, ते सगळं एकत्रपणे वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की अण्णाभाऊंचं पहिलं सूत्र आहे स्वाभिमान. या देशातल्या तळागाळातल्या दलित, आदिवासी, बहुजनांनी स्वाभिमानानं जगलं पाहिजे, त्यांनी ताठ मानेनं जगलं पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊंचा सगळा साहित्य विचार हा स्वाभिमान या पहिल्या अत्यंत महत्वाच्या पायावर उभा आहे. दुसरं सूत्र आहे शील, चारित्र्य. स्त्रियांनी आणि पुरुषांनी, समाजाच्या वेगवेगळ्या घटकांनी आपलं आपलं शील सांभाळलं पाहिजे, आपलं चारित्र्य सांभाळलं पाहिजे. चारित्र्य फक्त शारीरिकच असतं असं नाही, नैतिकच असतं असं नाही, आर्थिक चारित्र्य, सामाजिक चारित्र्य, राजकीय चारित्र्य. आणि म्हणून या सर्व प्रकारच्या शीलाला जो भगवान बुद्धांनी सुद्धा त्यांच्या अत्यंत महत्वाच्या सूत्रांमध्ये पंचशीलामध्ये स्थान दिलेलं आहे, असा शीलाचा विचार हा अण्णाभाऊंचा अत्यंत महत्वाचा विचार, महत्वाचा पाया. तिसरं सूत्र स्वातंत्र्याचं. आम्हाला गुलामगिरीतनं मुक्त व्हायचं आहे, आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे, आम्ही स्वतंत्रपणानं जगू इच्छितो. आणि चौथं सूत्र अण्णाभाऊंचं श्रम प्रतिष्ठेचं. मेहनत करणाऱ्याला प्रतिष्ठा, काम करणाऱ्याला प्रतिष्ठा, घाम गाळणाऱ्याला प्रतिष्ठा. तेव्हा अण्णाभाऊंचे पाय आणि हात मातीमध्ये होते, मातीशी जोडलेले होते. आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य हे मातीशी नातं असलेलं साहित्य होऊ शकलं. अतिशय ताकदवान, दणकट अशा प्रकारचं साहित्य होऊ शकलं. मित्रांनो, अण्णाभाऊ 1.5 दिवस शाळेत शिकले याचा परत परत उल्लेख केला जातो. मला या निमित्ताने हे सांगितलं पाहिजे की भले शाळेच्या जगात अण्णाभाऊ कमी शिकले असतील, पण जगाच्या शाळेमध्ये मात्र अण्णाभाऊ खूप शिकलेले होते. त्यांचे अनुभव, त्यांची कर्तबगारी, त्यांचे उघडे डोळे आणि प्रतिभावंत मन, कलावंत मन सातत्यानं 24 तास जे टिपत होतं, जे बघत होतं, ते नेमकेपणानं ते चित्रित करत होते, ते मांडत होते. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याची शैली ही चित्रशैली आहे. अण्णाभाऊ आपल्याशी गप्पा मारतात असं वाटतं, अण्णाभाऊ गोष्ट सांगतात असं वाटतं. आणि म्हणून अण्णाभाऊ हे मुळात एक कथाकार आहेत. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर असा आक्षेप घेतला जातो की त्या दीर्घ कथा आहेत. म्हणजे जगामध्ये कथा साहित्याची निर्मिती भारतात पहिल्यांदा झाली. त्या भारतीय परंपरेची अत्यंत समृद्ध नाळ अण्णाभाऊंशी जोडली गेलेली होती आणि ती मोठी करण्याचं, ती उंचावण्याचं, त्याच्यामध्ये कष्टकऱ्यांचं, दलित बहुजनांचं प्रतिबिंब निर्माण करण्याचं काम अण्णाभाऊंच्या कथांनी केलं, कादंबऱ्यांनी केलं. हे मला या निमित्तानं पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. या निमित्तानं विजय आंबोरे सर, गौतमराव, डॉक्टर देहाडे, आपल्या सगळ्यांना नानाभाऊंच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की मी आता सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरच्या मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये मालिका लिहितोय. आणि त्या मालिकांना कोट्यावधी लोकांचा प्रतिसाद मिळतो. 5 ते 9 कोटी पर्यंत आम्ही आज मराठी आणि हिंदी मालिकांमधनं बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्य, सावित्रीबाई, महात्मा फुलेंचं जीवन कार्य मराठी आणि हिंदी मधनं पोहोचवतो आहोत. या पार्श्वभूमीवर ज्या अण्णाभाऊंच्या कथांच्या वर अनेक चित्रपट निघाले, त्या अण्णाभाऊंवर तातडीने 3 कामं झाली पाहिजेत अशी माझी मागणी आहे. आणि तुमच्या या सेलनी, तुम्ही या मंडळींनी जन्मशताब्दीच्या निमित्तानं हा विचार पुढे नेला पाहिजे अशी माझी हात जोडून विनंती आहे. माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल ते मी करेन. मित्रांनो, अण्णाभाऊंवर एक अतिशय उत्तम दर्जेदार अशी मालिका, सिरियल मराठीमधून प्रकाशित झाली पाहिजे आणि ती या जन्मशताब्दीच्या निमित्तानं कामाला सुरुवात करून लवकरात लवकर आली पाहिजे. गिरणी कामगार म्हणून आयुष्याला सुरुवात करणारा हा प्रतिभावंत माणूस, जगभर पोहोचणारा महाकवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, प्रवास वर्णनकार, त्याच्या
त्याचं जगणं हे अतिशय नाट्यमय आहे, काळजाची पकड घेणार आहे. आणि म्हणून त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या चरित्रावर, त्यांच्या जीवन कार्यावर अप्रतिम अशी मालिका होऊ शकते, सिरियल होऊ शकते आणि ती फार दर्जेदार होईल याचा मला विश्वास वाटतो. तेव्हा या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अण्णाभाऊंच्या जीवन कार्यावर मालिका राज्य शासनाच्या वतीनं लवकरात लवकर कशी निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. दुसरं, अण्णाभाऊंच्या जीवनावर चित्रपट सुद्धा निघायला हवा. मालिका हे जरी महत्वाचं असलं, सूत्र तरी चित्रपट टिकतो, तो दूर दूरपर्यंत पोहोचतो. आणि म्हणून चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा अण्णाभाऊंचं जगणं चित्रित करून ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. तिसरी मागणी, अण्णाभाऊंवर पुस्तकं आलेली आहेत, गौरव ग्रंथ आलेले आहेत, त्यांची काही चरित्र सुद्धा छोटी मोठी आलेली आहेत, परंतु अण्णाभाऊंचं अद्ययावत अशा प्रकारचं चरित्र, अण्णाभाऊंच्या समग्र जीवन कार्याचा पुराव्यानिशी वेध घेणारं चरित्र आजपर्यंत अण्णाभाऊंचं दर्जेदार असं प्रकाशित झाल्याचं मी पाहिलेलं नाही. ज्यांनी कामं केली आहेत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो, त्यांचा सन्मान करतो, पण त्या सगळ्याचा आधार घेऊन आमचा शरद गायकवाड सारखा मित्र अत्यंत महत्वाचं असं चरित्र अण्णाभाऊंचं लिहू शकतो. आणि शरदनी या व्याख्यानमालेची सुरुवात केली याचा मला खूप आनंद आहे. शरद हा महाराष्ट्रातला एक तरुण विचारवंत आहे, संशोधक आहे, अभ्यासक आहे, आणि म्हणून त्याच्यासारख्याकडे या कामाची सूत्र जर दिली तर अण्णाभाऊंचं एक अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं चरित्र तातडीनं या जन्मशताब्दी वर्षामध्ये तयार होईल, ते प्रकाशित केलं जाईल राज्य शासनाच्या वतीने. आणि त्यानंतर त्याचं हिंदी, इंग्रजी, बंगाली, तेलुगू, कन्नड, पंजाबी, सिंधी, उर्दू, गुजराती अशा सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद करून आपण पोहोचवला पाहिजे. नानाभाऊ पटोले आणि आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की 90 साली शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना महात्मा फुल्यांच्या साहित्याचं प्रकाशन शासनाने करावं आणि त्याचा वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद करावा अशी मागणी मी त्यांच्याकडे केली होती आणि त्याला त्यांनी प्रतिसाद दिला. आणि म्हणून महात्मा फुल्यांचं साहित्य आपण प्रकाशित करून 10 रुपयाला फक्त दिलं. आजपर्यंत लाखो प्रती आपण महात्मा फुल्यांच्या घराघरामध्ये पोहोचवल्या. मला आज सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो. महात्मा फुल्यांचं साहित्य 1990 सालापर्यंत, म्हणजे त्यांच्या मृत्यूला 100 वर्ष झाली तरी सुद्धा फक्त मराठीत होतं. आज 13 भाषांमध्ये महात्मा फुल्यांचा विचार भाषांतरित करून आपण बंगाली, तेलुगू, कन्नड, पंजाबी, सिंधी, उर्दू, गुजराती, हिंदी, इंग्लिश अशा भाषांमध्ये पोहोचवलाय आणि तो तिथे अतिशय लोकप्रिय आहे. एकच उल्लेख करतो, महात्मा फुल्यांच्या गुलामगिरी या पुस्तकाला बंगालीमध्ये अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. अण्णाभाऊंच्या साहित्याचा आणि महात्मा फुल्यांचं जे नातं आहे त्याचा उल्लेख करताना मला हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा अनुवादाचा मुद्दा वाटतो. अण्णाभाऊंचं काही साहित्य काही भाषांमध्ये गेलंय याची मला माहिती आहे, पण राज्य शासनाच्या वतीने जर ते काम झालं तर ते खूप मोठ्या प्रमाणात पोहोचतं. अतिशय कमी खर्चामध्ये, कमी किमतीमध्ये ती पुस्तकं लोकांना मिळतात आणि घरोघर ती पोहोचतात, म्हणून मी हा उल्लेख केला. बघा, महात्मा फुल्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ निग्रोंच्या चळवळीला अर्पण केला होता. जेव्हा नेल्सन मंडेला इथं आले आणि बराक ओबामा सुद्धा आले होते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, तेव्हा आपण ही पुस्तकं त्यांना भेट दिली आणि त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलेलं मी पाहिलं, कारण महात्मा फुल्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ निग्रो चळवळीला अर्पण केलेला आहे. या गुलामगिरीची सुरुवात धोंडीबा नावाचा एक धोंडीबा, कोंडीबा, दगडोबा अशा प्रकारचा बहुजन समाजातला दलित उपेक्षितांमधला माणूस तो प्रश्न विचारतोय, तो धर्मचिकित्सा करतोय, तो अतिशय मौलिक अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करतोय, अशाने होते. अण्णाभाऊंनी तमाशामध्ये जो सोंगाड्या असायचा, तो सोंगाड्या जो आहे त्याला आधुनिक रूप दिलं आणि तिथे धोंडी नावाचं पात्र आपल्या सगळ्यांना नव्यानं उपलब्ध करून दिलं. सोंगाड्याच्या ऐवजी अण्णाभाऊंचा धोंडी हा प्रश्न विचारतो, तो अतिशय मार्मिक बोलतो. त्याच्या संबंधीच्या अण्णाभाऊंची नोंद बघा. जेव्हा धोंडीबाला त्याचा मालक ए धोंड्या असं बोलावतो, तेव्हा धोंडीबा म्हणतो, मी धोंड्या नाही, मी धोंडी आहे, मी धोंडी आहे. तेव्हा मालक म्हणतात, अरे गाढवा, मला उलट उत्तर देतो. तेव्हा तो धोंडी म्हणतो, मालक मी गाढव नाही, मी माणूस आहे. हा जो स्वाभिमानाचा, सामान्य माणसाचा मुद्दा महात्मा फुले धोंडीबाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून गुलामगिरीमध्ये 1873 साली करतात, तो विचार पुढे विकसित करण्याचं काम अण्णाभाऊ कसं करतात ते मला दिसतं. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या कवितेमध्ये महात्मा फुलेंना वंदन करताना जशी सुरुवात मी जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव या अण्णाभाऊंच्या कवितेने केली होती, तसा महात्मा फुल्यांना अभिवादन करताना अण्णाभाऊ काय म्हणतात, महात्मा फुले लाभले महाराष्ट्राला, अन्याय निवारुणी न्याय द्याया दलिताला. महात्मा फुल्यांनी अन्यायाचं साम्राज्य दूर केलं.
महात्मा फुल्यांनी न्यायाची प्रस्थापना केली आणि म्हणून महात्मा फुल्यांचा गौरव अण्णाभाऊ आपल्या साहित्यातनं करतात. आणि म्हणून मी अंबोरे साहेब तुम्हाला आणि या सगळ्या तुमच्या टीमला विनंती करतो की इथून पुढे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असा जो उल्लेख केला जातो तो आपण सारे करतो आणि करायला हवा. त्याच्यामध्ये आजपासून आपण भर घालूया आणि फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा महाराष्ट्र असं म्हणायला सुरुवात करूया. आपण हे सुरू केल्याच्या नंतर काही वर्ष आपल्याला ते रुजवावं लागेल आणि त्यानंतर निश्चितपणाने ते रुजेल फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा महाराष्ट्र. इथून पुढच्या आपल्या प्रत्येक भाषणामध्ये, आपल्या लेखनामध्ये, आपल्या चर्चेमध्ये आपण ठरवून फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा महाराष्ट्र असं म्हणायला हवं. मी महात्मा फुल्यांच्या संबंधामध्ये 30-32 वर्षापूर्वी पहिलं पुस्तक लिहिलं आणि तिथपासनं काय काय गोष्टी राबवल्या, रुजवल्या. फुल्यांचं घर कशा पद्धतीने राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी माननीय भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी आणून त्यांच्या माध्यमातून ते केलं, किंवा सावित्रीबाईंचं स्मारक कसं उभं केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि माझे मित्र गौतम आरकडे यांनी त्यांच्या परिचयपर भाषणामध्ये त्यातल्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला तुम्हाला सांगायचं आहे की हे आपल्यालाच करावं लागतं, हे इतर कुणी करणार नाहीत. आपण पुन्हा 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 बोलत राहिलो, लिहित राहिलो तर मग इतरांना पण दखल घ्यावी लागते. तुम्हाला माहिती आहे महात्मा फुलेंची जयंती सुद्धा होत नव्हती महाराष्ट्रामध्ये. फक्त पुण्यतिथी व्हायची 28 नोव्हेंबर. त्यांची जन्मतारीख आपण शोधून काढली आणि त्यानंतर शासनाच्या वतीने त्यांची जयंती केली जावी. त्यांचे फोटो सर्व शासकीय कार्यालयामध्ये ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत सगळीकडे लागावेत. याच्यासाठी काय पद्धतीचा पाठपुरावा करावा लागतो, कशी पत्र लिहावी लागतात, काय पद्धतीनं यंत्रणा राबवावी लागते, याच्याबद्दल आपण भेटून बोलू. तो काही भाषणात सांगायचा मुद्दा नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की हे सारं आपल्याला करावं लागेल. अण्णाभाऊंचं नुसतं नाव घेऊन भागणार नाही, त्यांचं साहित्य घराघरापर्यंत, प्रत्येक ग्रंथालयापर्यंत आपल्याला शासनाच्या माध्यमातून पोहोचवावं लागेल. त्यांची छायाचित्र पोहोचवावी लागतील. त्यांची जयंती आणि त्यांची पुण्यतिथी शाळांमधनं, महाविद्यालयांमधनं, विद्यापीठांमधनं, ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत होण्यासाठी त्या प्रकारची व्यवस्था निर्माण करावी लागेल. ती तुम्हाला मला केली पाहिजे. ही मी एवढ्यासाठी विनंती करतोय की मी तर स्वतः गेली 30-32 वर्ष अण्णाभाऊंसंबंधी बोलतोय, लिहितोय आणि ते आपल्या समोर आहे. माझ्या ब्लॉगवरही ते लेख आहेत आणि आपण ते वाचले असतील किंवा बघितले पण असतील. पण हे आपल्याला पुन्हा पुन्हा याच्यासाठी केलं पाहिजे की अण्णाभाऊंना आज अपहरण करून पळवलं जाण्याची भीती आहे. अण्णाभाऊंच्या मागे एक वोट बँक उभी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने हा कार्यक्रम आयोजित केलेला असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की 1980च्या दशकापर्यंत काँग्रेस पक्षाची वोट बँक जर आपण पाहिली तर 45% मतं काँग्रेसला महाराष्ट्रातनं मिळत होती. पण ती मधल्या काळामध्ये कमी होत 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 आता ती 15% आलेली आहेत. आणि म्हणून तुम्हाला मला याची काळजी घेतली पाहिजे की जर का सत्तेची सूत्र आपल्या ताब्यात राहायची असतील तर ही जी वोट बँक आहे तिला पळवण्याचं काम, तिचं अपहरण करण्याचं काम सनातन्यांपासनं आपले मित्र म्हणवणारे सुद्धा काही लोक करतायत. डाव्या चळवळीतले सुद्धा आमचे काही लोक करतायत आणि ते सातत्यानं काँग्रेस ही जणू काही विरोधी शक्ती होती अण्णाभाऊंच्या दृष्टीनं अशा प्रकारची मांडणी करतायत. त्याच्या संबंधामध्ये मला एक पुरावा आपल्यासमोर मांडला पाहिजे. कॉम्रेड गोविंद पानसरे माझे फार जवळचे आणि मित्र मार्गदर्शक होते. गोविंदरावांनी आयुष्य कम्युनिस्ट चळवळीमध्ये घालवलं. त्याने अण्णाभाऊंच्या नावाने साहित्य संमेलन सुरू केलं. कोल्हापूरच्या पहिल्या साहित्य संमेलनामध्ये गोविंदराव जाहीरपणे म्हणाले अण्णाभाऊ आमच्या डाव्यांच्या बरोबर होते, कम्युनिस्टांबरोबर होते, पण अण्णाभाऊंचा योग्य सन्मान आम्ही करू शकलो नाही, आम्ही कमी पडलो आणि म्हणून प्रायश्चित्त म्हणून अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी आम्ही हे साहित्य संमेलन सुरू करतो आहोत. हे रेकॉर्डवर आहे, हे प्रसिद्ध झालेलं आहे. गोविंदरावांनी स्वतः मला हे सांगितलेलं आहे आणि तिथे हजर असलेले आमचे शरद गायकवाडांपासून सगळे लोक तुम्हाला सांगतील की गोविंदराव असं जाहीरपणे बोललेले आहेत. एवढंच नाही, 7वं संमेलन नागपूरला होतं, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन. तिथे तर त्याला A.B. वर्धन हे कम्युनिस्ट पार्टीचे अखिल भारतीय नेते आलेले होते आणि शरद गायकवाड तुम्हाला याचा पुरावा देतील, ते स्वतः हजर होते नागपूरला. A.B. वर्धन 2 हात वर करून, हात जोडून उपस्थितांना असं म्हणाले की कम्युनिस्ट चळवळ अण्णाभाऊंचा गौरव करण्यामध्ये, अण्णाभाऊंचा आदर करण्यामध्ये, अण्णाभाऊंना योग्य स्थान देण्यामध्ये कमी पडली आणि म्हणून आम्ही जाहीरपणे माफी मागतो आणि अण्णाभाऊंना या पुढच्या काळामध्ये तरी आम्ही सन्मानानं त्यांचा विचार, त्यांचं साहित्य, त्यांचं नाव पोचवू. मी डाव्यांचा विरोधक नाही, कम्युनिस्ट मला शत्रू वाटत नाहीत. मुनगेकर सर जे म्हणाले ते मला मान्य आहे. डावे हे आपले
सहकारी किंवा आपल्या जवळचेच लोक आहेत, चळवळीतलेच लोक आहेत. पण कसा फरक असतो बघा. 2 मार्च 1958ला दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना अण्णाभाऊ जे बोलले, त्यातला विशेषतः पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून, हे पुढचं वाक्य आजही अनेक वक्त्यांनी इथे वापरलं. माननीय विजय आंभोरे साहेबांपासनं, मुनगेकर सरांपासनं सगळ्यांनी ते वापरलं. हे माझे सगळे मित्र आहेत, माझे सगळे आदरणीय लोक आहेत, मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, त्यांची चूक काढतोय असं कृपा करून समजू नका. मी या सगळ्या लोकांचा आदर करतो, त्यामुळे त्यांनी जे काही मांडलं त्याची कळकळ, त्याच्या मागची त्यांची भावना मला समजते आणि म्हणून त्यांनी मांडलं याच्याबद्दल आदर व्यक्त करतो, प्रेम व्यक्त करतो. आणि नेमकं आपलं लक्ष वेधतो की आता सहजपणे बोलता बोलता पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या, श्रमिकांच्या, कामगारांच्या हातावर तरलेली अशा पद्धतीचं आपल्याकडून बोललं जातं. तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. अण्णाभाऊंनी शब्द वापरला होता दलितांच्या तळहातावरची. ते कष्टकऱ्यांचे नेते होते, ते कामगारांचे नेते होते, ते श्रमिकांचे नेते होते. श्रमप्रतिष्ठा त्यांना अतिशय प्रेमानं, आदरानं, कौतुकानं मांडायची होती, ती त्यांनी मांडली. पण त्यांचा मूळ शब्द दलितांच्या तळहातावर असा आहे. पण त्याला हळूहळू दलितांच्या, श्रमिकांची जोड दिली गेली, कष्टकऱ्यांची, कामगारांची जोड दिली गेली आणि नंतर हळूच दलित शब्द गाळून फक्त तो श्रमिक आणि कष्टकरी कामगारच केला गेला. हे असं कळत न कळत होत असेल, कुणी जाणीवपूर्वक करत असेल असं नाही, अनवधानाने होत असेल. पण आपल्याला जागृत राहिलं पाहिजे. अण्णाभाऊंचं ते भाषण पूर्णपणे इथे माझ्या समोर आहे आणि अण्णाभाऊंचे नेमके शब्द काय आहेत तेही माझ्या समोर आहेत. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला फार काटेकोर राहावं लागतं, फार जबाबदारीनं एक 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 शब्दाकडे लक्ष द्यावं लागतं. अण्णाभाऊंनी त्या भाषणामध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या संबंधामध्ये, मराठी भाषेच्या संबंधामध्ये, महाराष्ट्राच्या निर्मितीच्या संबंधामध्ये काय म्हटलं होतं ते मी आपल्याला मूळ पुस्तकातनं वाचून दाखवतो. परवा मराठी भाषेसाठी जनतेने अभूतपूर्व असा संग्राम दिला. खऱ्या अर्थानं तो लढा मराठी साहित्यासाठीच होता आणि आहे. बघा, अण्णाभाऊ मराठी साहित्यिक म्हणून, मराठी भाषेचे प्रेमी म्हणून, मराठीवरचं त्यांचं योगदान, मराठीची त्यांची कळकळ, त्यांची नाळ, त्यांचं नातं, हा पैलू आपण ठळक केला पाहिजे. हा इथून पुढच्या प्रत्येक साहित्यिकाला, विचारवंताला, पत्रकाराला आपण सांगितला पाहिजे. अण्णाभाऊ फक्त दलितांचे नव्हते, अण्णाभाऊ फक्त डाव्यांचे नव्हते, अण्णाभाऊ मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी लढणारे होते. काय म्हणतात ते? खऱ्या अर्थाने तो लढा मराठी साहित्यासाठीच होता आणि आहे. त्या लढ्यात 16-16 वर्षाच्या मुलींनी आत्मबलिदान दिलं. त्या लढ्यात जे कलावंत जनतेबरोबर होते त्यांनी या महाभारतावर कवनं रचली. कुणाच्या काव्याच्या करवती तापल्या, कुणाची कृपणता विररस उधळू लागली, कोणी मराठी भाषेची महती गायली. त्या कलावंतांना हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. बघा, अण्णाभाऊंना किती आत्मविश्वास होता की महाराष्ट्र विसरणार नाही. आज अण्णाभाऊंची जयंती केली जाते. मला आपल्याला सांगायचं की गेल्या वर्षी जेव्हा शताब्दी सुरू झाली तेव्हा 19 साली 1 ऑगस्टला आम्ही बालगंधर्व मध्ये कार्यक्रम केला होता आणि त्याला सगळे साहित्यिक उपस्थित होते. मोठा कार्यक्रम झाला होता. तेव्हाही मी हे बोललो होतो आणि आजही परत आपल्याला सांगतो की अण्णाभाऊंचं मराठी भाषेवरचं प्रेम, मराठी साहित्यावरचं प्रेम, या संबंधीची मांडणी जी अण्णाभाऊंची ती आपल्याला पुढे नेली पाहिजे. अण्णाभाऊ या निमित्तानं 2 गोष्टी आवर्जून सांगतात, त्याही आपल्या समोर सांगू इच्छितो. आम्हाला मराठी साहित्य कसं पाहिजे? अण्णाभाऊ म्हणतात, आम्हाला गंगेसारखं निर्मळ साहित्य हवं, आम्हाला मांगल्य हवं, आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान हवा. दलितांच्या भाषेतलं, दलितांच्या जाणीवा पुढे नेणारं, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, आदिवासी या साऱ्यांचं जग अण्णाभाऊ चित्रित करतात. म्हणून अण्णाभाऊ माकडीचा माळ या कादंबरीमध्ये भटक्या विमुक्तांची दुःख मांडतात. अण्णाभाऊ वैजयंता नावाच्या कादंबरीमध्ये तमाशा कारागीर, कलावंत, कलावंतीन तिचं जगणं मांडतात. अण्णाभाऊ मूळचे कथाकार असल्यामुळे आणि अण्णाभाऊ गोष्ट सांगत असल्यामुळे त्यांची चित्रशैली किती विलक्षण असते त्याचा एक छोटा नमुना या निमित्तानं आपल्याला सांगतो. अण्णाभाऊ वैजयंताच्या नृत्याची तारीफ करताना कादंबरीच्या सुरुवातीलाच म्हणतात की प्रेक्षक आलेले आहेत, मोठमोठे लोक समोर बसलेले आहेत
आणि ते गावचे पाटील जे आहेत ते खुर्चीवर मांडी घालून बसलेले आहेत. बघा, खुर्चीवर मांडी घालून बसलेला माणूस चित्र डोळ्यासमोर आलं की नाही तुमच्या? तुम्ही आजपर्यंत खुर्चीवर बसलेली खूप माणसं पाहिली असतील, पण खुर्चीवर मांडी घालून बसलेला तो पाटील तो तुम्हाला लगेच दिसायला लागतो. अशा पद्धतीनं अण्णाभाऊंचं सगळं साहित्य वाचत असताना ते चित्रशैलीत आपल्या समोर हे सगळं मांडत असतात. ते काय म्हणतात, शब्दांना नुसतं आकार देणं सोपं असतं, त्या आकाराला आत्मा देणं त्याहून अवघड असतं. ते देखील काही लेखकांना सहज साधून जातं, पण त्या आत्म्यामागचा इतिहास, त्यामागची परंपरा ती शोधणं आणि त्याचा अर्थ लावणं हे फार अवघड काम असतं. अण्णाभाऊंनी विचारवंत म्हणून, तत्वज्ञ म्हणून, अण्णाभाऊंनी मराठी सारस्वताला काय दिलं? तर नुसतं त्यांनी कादंबरी, कथा हे तर दिलंच, ते मौलिक आहेच, पण ते हे सांगतायत की त्यामागचा इतिहास आणि त्यामागची परंपरा शोधणं आणि तिचा अर्थ लावणं हे तत्वज्ञाचं काम असतं. ते अण्णाभाऊ करतायत. इतिहास, परंपरा शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आम्ही आपल्या वर्गाचं इमान पटवून त्याचा उपमर्द होणार नाही, म्हणजे त्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचं साहित्य आम्ही निर्माण केलं पाहिजे. या दलिताचं जगणं सुखी आणि समृद्ध कसं होईल याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. दलिताला आणि त्याच्या जीवनाला सर्वात वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून केला पाहिजे. कशासाठी साहित्य, कशासाठी कला? अण्णाभाऊ हे आधुनिक दलित साहित्यातले पहिले लेखक आहेत. त्यांच्या समकालीनांमध्ये बाबूराव बागुल आहेत, शंकरराव खरात आहेत, इतर मंडळी आहेत. पण 1940च्या दशकामध्ये दलित साहित्य जन्माला घालून अण्णाभाऊ त्याच्या संबंधीची एक भूमिका मांडतायत. मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगाच्या बंधनातून त्याला मुक्त केलं पाहिजे. तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस, असा साक्षात्कार सामान्य माणसाला करून दिला पाहिजे. हे वाङ्मयाचं खरं काम असतं. आणि या अर्थानं वाङ्मय सदैव क्रांतिकारक असतं. या अर्थानं साहित्य क्रांतिकारक असतं. हा जो विचार या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदावरनं अण्णाभाऊंनी मांडलाय, मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे की त्याची पुन्हा पुन्हा आपण चर्चा केली पाहिजे. पुन्हा पुन्हा आपण हे अण्णाभाऊ नुसते मोठे होते असं म्हणून लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आपल्याला तपशील द्यायला लागतील, आपल्याला नेमकेपणानं पुरावे द्यायला लागतील. बर्बाद्या कंजारी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये अण्णाभाऊ म्हणतात, मी जे जीवन जगलो, मी जे पाहिलं, मी जे अनुभवलं, तेच मी लिहिलं. बघा, दलित साहित्य म्हणजे कोणतं साहित्य? फक्त दलिताने लिहिलं म्हणजे दलित साहित्य होत नाही. दलित जाणीवेनं लिहिलेलं. त्या जाणीवेमध्ये काय काय असतं? त्या जाणीवेमध्ये स्वाभिमान असतो, स्वातंत्र्याची उर्मी असते, शिलाची बांधिलकी असते आणि श्रमप्रतिष्ठेला जागा असते. अण्णाभाऊंची चतुसूत्री ही आपण इथून पुढच्या काळामध्ये पुन्हा 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 बोलून लोकप्रिय केली पाहिजे. काय म्हणतात अण्णाभाऊ? मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो, तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो. बर्बाद्याचा जेव्हा कान कापला तेव्हा मी अंधारात बसून बघत होतो. सुलतान नि भोमके हे दोघं अमरावती मध्यवर्ती तुरुंगात माझ्याच बराकीत बंदी होते. आम्हा तिघांच्याही कार्डवर खून करणं, दरोडा घालणं असे भयानक आरोप होते. मुकुल मुलानी तर मला मामा म्हणत होता. इरेनं गाढव खाणारा तुका अजून जिवंत आहे, फक्त त्याला गाढव पचलं नाही, एवढंच. एकंदरीत माझी माणसं ती वास्तव आहेत, ती जिवंत आहेत. म्हणजे अण्णाभाऊंनी काल्पनिक असं काही निर्माण केलं नाही. अण्णाभाऊंचं मातीशी किती घट्ट नातं होतं आणि अण्णाभाऊ किती अस्सल जगणं चित्रित करत होते त्याचा हा पुरावा आहे. त्याचबरोबर ते वैजयंताच्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात, जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करते. हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझ्या देशावर, जनतेवर आणि तिच्या संघर्षावर अटळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध, सभ्य व्हावा, इथं समानता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचं नंदनवन व्हावं. आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते, त्याच्या जडणघडणीमधलं अण्णाभाऊंचं योगदान आपण पाहतो आहोत. अण्णाभाऊंना महाराष्ट्र नंदनवन व्हायला हवा होता. ते म्हणतात, असं स्वप्न मला दररोज पडत असतं. ती मंगल स्वप्न मी पाहत असतो आणि लिहित असतो.
केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसतं, ते सत्य हृदयात मिळवावं लागतं. डोळ्यानं सर्वच दिसतं, परंतु ते सर्व साहित्यिकाला हात देत नाही, उलट दगा मात्र देतं. माझा असा दावा आहे की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. अण्णाभाऊंचे नेमके शब्द हे आहेत. त्यात नंतर श्रमिकांची, कामगारांची, कष्टकऱ्यांची अशा जोड लावत 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 नंतर दलित शब्द गायब केला गेला आणि बाकीच हे बघा, दलित, कष्टकरी, बहुजन हे सगळे एकच आहेत. पण अण्णाभाऊंचे मूळ शब्द दलिताच्या तळहातावर तरली आहे. अनुसूचित जाती विभागाने याची नोंद यासाठी घेतली पाहिजे की इतरांमध्ये तुम्ही येता, मी येतो, आपण येतो, आपण आपलं अस्तित्व सोडून देऊन जर जगायला लागलो तर मग गैरसमज होण्याची शक्यता असते. मी लांबवणार नाही, मी थोडक्यात समारोप करतो. त्या दलितांचं जीवन तितक्याच प्रामाणिक हेतून आणि निष्ठेनं मी चित्रित करणार आहे आणि मी ते करत आहे. अण्णाभाऊ म्हणतात, शोषित श्रमजीवी मग तो कोणी असो, तो दलितच, अशी माझी व्याख्या आहे. म्हणजे अण्णाभाऊंचा दलित म्हणजे फक्त जन्मानं दलित नाही आहे. अण्णाभाऊंचा दलित हा सगळ्या शोषितांचा प्रतिनिधी आहे. आणि या पार्श्वभूमीवर मी 3 मुद्दे मांडून माझं हे भाषण आवर्त घेणार आहे. एक गोष्ट मला या निमित्तानं आपल्याला सांगायची आहे. अण्णाभाऊ महाराष्ट्राचं स्वप्न पाहत असताना मी आधी उल्लेख केला, त्याचा पुन्हा एकदा उल्लेख करतो. इथून पुढच्या काळामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊंचा महाराष्ट्र ही घोषणा आपण लोकप्रिय करायची, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण मराठी भाषेचं, मराठी भाषिकांचं राज्य, त्याला प्रतिष्ठा, त्याला सन्मान, याच्यासाठी अण्णाभाऊ जे करत होते त्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर मग आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज मराठी भाषिकांना योग्य तो सन्मान मिळतो का? तो मिळायचा असेल तर आपल्याला काय करायला हवं? अण्णाभाऊ एका कवितेमध्ये म्हणतात, महाराष्ट्र हा नव्या युगाचा बजावून सांगतो जगता, समाज सत्ता आता मागतो स्वायत्त स्वाधीनता. पुढे ते म्हणतात, मी पाचारी बुद्धिवाद्यांना आणि जहालांना, शेतकऱ्यांना वोवूया ऐक्याची भिंत, महाराष्ट्र करुणी संयुक्त, दुःख दैन्य नाही जेथ, लोकशाहीचे नंदनवन करण्या या भुवना, या भूला. लोकशाहीचं नंदनवन म्हणून महाराष्ट्र उभा करायचा आहे. आज महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या अनेक संस्था गुजरातला पळवल्या जात आहेत. मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, कारण हे माझं भाषण राजकीय भाषण नाही आहे. पण आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की मुंबई महाराष्ट्राची की गुजरातची, असा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा अण्णाभाऊंनी सांगितलं. आणि ते अण्णाभाऊंचं वाक्य आपण आता इथून पुढच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय केलं पाहिजे. हे लक्षात ठेवा की तुम्ही मी परत 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 बोललो तरच या गोष्टी पॉप्युलर होतील, तरच या गोष्टी लोकप्रिय होतील, तरच बाकीचे बोलतील. आपणच बोललो नाही तर इतर कुणीही बोलत नसतं. अण्णाभाऊ म्हणाले संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये, गरुडाची जशी पख, वाघाची जशी नख, तशी मुंबई महाराष्ट्राला. अरे काय शब्द आहेत, काय नेमकेपणानं चित्रण केलंय. गरुडाला जशी पख, गरुडाचे पंख, वाघाची नख, तशी मुंबई महाराष्ट्राला. आज मुंबईच्या संबंधामध्ये अण्णाभाऊ जे सांगत होते ते पुन्हा एकदा आठवण करून देण्याची गरज निर्माण झालेली असं मला वाटतं. बा महाराष्ट्रा हो जागा, जुगारून निद्रा, झोपेत असलेल्या महाराष्ट्रात जागे हो, अण्णाभाऊ म्हणतात. महाविदर्भ, गोवा, मराठवाडा सारा सांदुनी देशा, 3 कोटींचा प्यारा, ने पुढे परंपरा. आता 12 कोटींचा झालाय तो. म्हणे अण्णा साठे, घे मुजरा धीराच्या धीरा, मराठी शाहिरांच्या शाहिरा. अण्णाभाऊ पुढे त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून आपली काया, आपलं शरीर, आपलं सर्वस्व महाराष्ट्रावर ओवाळून टाका. पहा पर्वते पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे. आज संयुक्त महाराष्ट्र झाला, त्याचा आनंद अण्णाभाऊ व्यक्त करतायत. साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे. हातात कंकण बांधलं पाहिजे. पर्वत उलथुनी यत्न्यांचे, सांधूया खंड त्यांचे. घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची. स्वतंत्र महाराष्ट्र, स्वाभिमानी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासाठी लढणारा माणूस अण्णाभाऊंना हवा होता. प्रबोधनकार ठाकरेंनी, एस.एम. जोशींनी, आचार्य अत्रेयांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये जे काम केलं, त्यांच्या खांद्याला खांदा लावून
लाखो लोकांपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचा विचार पोहोचवला, तो आमच्या अण्णाभाऊंनी पोहोचवला, तो लोकप्रिय केला, तो अण्णाभाऊंनी केला. बहुजन समाजाची, दलितांची शक्ती उभी केली त्याच्या मागे, त्या अण्णाभाऊंनी केली. शेवटचा मुद्दा, खरं तर मी खूप बोलण्यासाठी मुद्दे माझ्याकडे आहेत, पण डॉक्टर, मी पुण्याचा वक्ता आहे आणि पुणेकरांचं आमचं वैशिष्ट्य असं असतं की एकदा जेवायला बोलव की पुन्हा बोलवतील याची व्यवस्था करून आम्ही परत जात असतो. त्यामुळे एकाच भाषणात मी सगळं सांगितलं तर तुम्ही मला परत कशाला बोलवाल? गंमत सोडून द्या. मला गौतमरावांनी, आरकडे साहेबांनी 89 सालापासून बोलवलेलं आहे आणि रमेश बागवे साहेब आणि आपले कितीतरी सहकारी महाराष्ट्रातले, आमचा शरद आणि कितीतरी नावं मी घेऊ शकेन. माझं फार जिव्हाळ्याचं नातं आहे. अण्णाभाऊंवर, अण्णाभाऊंच्या साहित्यावर मी गेली 30-32 वर्ष बोलतोय, माझ्या परीने बोलतोय. आणि त्याचं कारण एकच आहे की मला असं वाटतं की अण्णाभाऊ हा महात्मा फुलेंचा मुलगा आहे, अण्णाभाऊ हा बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा आहे, अण्णाभाऊ हा शाहू महाराजांचा मुलगा आहे आणि हे आपण पोचवलं पाहिजे. हे आपलं काम आहे. त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. मी तुम्हाला सांगतो, मी निरक्षर आई वडिलांचा मुलगा आहे. माझी आई मोलकरी नव्हती, माझे वडील मजूर होते. मी आज इथे पोहोचलो, ते उपकार आहेत महात्मा फुल्यांचे, शाहू महाराजांचे, बाबासाहेबांचे आणि अण्णाभाऊंचे. आणि म्हणून अण्णाभाऊंची प्रचंड गाजलेली जी कविता आहे, माझी मैना गावावर राहिली, तिथे मी समारोप करतो. बघा, तुम्हाला ती माहिती आहे, ती खूप लोकप्रिय आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा कसा विचार आहे, मुंबईचा कसा विचार आहे, तेवढा मुद्दा फक्त सांगतो आणि थांबतो. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीये काहिली. अण्णाभाऊ पुढे म्हणतात, गरिबीनं ताटात उठ केली, आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. गरिबीचा मुद्दा. त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची. उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष. त्वेष म्हणजे लढवई, आपण वॉरियर, लढाऊपणा. वैरी करण्या नामशेष. वैर्याला संपून टाकू, शिल्लक ठेवणार नाही त्याचं नामोनिशान, नामशेष करू. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची. ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यामध्ये फार मोठं योगदान अण्णाभाऊंचं राहिलंय. हा माझा मुद्दा आहे आणि म्हणून महाराष्ट्रात जो उभा राहतोय तो महाराष्ट्र पुढे नेत असताना आपल्याला याचे शिल्पकार अण्णाभाऊ आहेत, हे पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. अण्णाभाऊ त्या कवितेमध्ये शेवटी म्हणतात, आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका. बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होतीये काहिली. डॉक्टर, अजून लढाई जिंकायची राहिलेली आहे. लढाई अजून संपलेली नाहीये. आपल्याला एवढ्यातच गडबड करून चालणार नाही. आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे. पुढच्या पिढ्यांच्या हातामध्ये ही सूत्र द्यायची आहेत आपल्याला, अण्णाभाऊंच्या विचारांची, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊंच्या महाराष्ट्राची. आणि तिथे ही कविता अण्णाभाऊंची, खरं म्हणजे लावणी जी आहे ती माझी मैना, ही एका बाजूनी प्रचंड लोकप्रिय आहे, पण ती एक अत्यंत तात्विक कविता आहे, रूपकात्मक कविता आहे. तिच्या मागे स्वातंत्र्याचा विचार आहे, तिच्या मागे महाराष्ट्राच्या बद्दलचं स्वप्न आहे, त्याच्याबद्दलची बांधिलकी आहे, त्याच्याबद्दलची तळमळ आहे, त्याच्याबद्दलची कळकळ आहे. आणि म्हणून तू भाषण संपवताना अण्णाभाऊंना, लहुजींना अभिवादन करून, वंदन करून एवढंच सांगतो, सगळी नाटकं करता येतात, तळमळीचं नाटक करता येत नाही. अण्णाभाऊंच्या साहित्याचं, अण्णाभाऊंच्या महाराष्ट्र प्रेमाचं एका शब्दात वर्णन करायचं असेल तर महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी तळमळीनं जगलेला, लिहिणारा, बोलणारा, कविता गाणारा शाहीर. आणि म्हणून प्रत्येक मराठी माणसाचा आपला माणूस, तो फक्त एका जातीचा माणूस नाही, तो प्रत्येक 12 कोटी मराठी माणसाचा अण्णाभाऊ. आणि हे आपल्याला पोहोचवायचं असेल तर जे स्थान तुकारामांचं संत चळवळीमध्ये, संत तुकारामांचं, ते या तुकारामाचं महाराष्ट्राच्या, भारताच्या आधुनिक प्रबोधनाच्या चळवळीमधलं, हे मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं. आणि विनंती अशी करायची आहे, इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला अण्णाभाऊ घराघरापर्यंत पोहोचवायचे. फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊंच्या महाराष्ट्राचा विजय असो. अण्णाभाऊंना अभिवादन करतो, शतशः नमन करतो आणि तुमच्या विषयीची कृतज्ञता, आभाराची भावना व्यक्त करून थांबतो. जय ज्योती, जय भीम, जय अण्णाभाऊ. धन्यवाद.